ज्यांनाही छोट्या छोट्या चांपळ्या वगैरे येतात किंवा ब्लॅक झालेली आहे मान, त्यांच्यासाठी पण ही एक्सरसाइज बेटर आहे. ह्या एक्सरसाइजचा वापर त्यांनी दिवसातून 3 ते 4 टाइम केलं पाहिजे. श्वास भरत हनुवटीवरती डबल चिनवाल्यांनी हे एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करायचं. ज्यांनाही थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी डेली प्रॅक्टिस करा. श्वास भरत मानवरती, मानेला फुल स्ट्रेचिंग उद्या ओपन क्लोज करा. जास्तीत जास्त ओपन क्लोज करण्याचा प्रयत्न करा. नॉर्मल ओपन तर आपण डेली करतो, थोडंसं जास्त ओपन करा. कानांच्या स्नायूंची हालचाल झाली पाहिजे. रिलॅक्स. सेम अपोजिट. आता पाठीमागून मानेला फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे. हनुवटी चेस्टला स्पर्श करा. पाठीमागून मानेला ताण पडला पाहिजे. ओपन क्लोज करा. ज्यांनाही छोट्या छोट्या चांपळ्या वगैरे येतात किंवा ब्लॅक झालेली आहे मान, त्यांच्यासाठी पण ही एक्सरसाइज बेटर आहे. ह्या एक्सरसाइजचा वापर त्यांनी दिवसातून 3 ते 4 टाइम केलं पाहिजे. रिलॅक्स. आणि स्नान करताना ओला कपडा घ्यायचा, बनियनचा किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा. डेली तुम्ही त्याच्यावरती हात फिरवलं पाहिजे मानेवरती, कंटिन्यू डेली. स्नान करत असताना डेली त्याला फोल्ड करून घासायचं, हलक्या हाताने घासायचं. ते जे आपले छोटे छोटे चांपळे आहेत ना, ते पण कमी होऊन जातात त्याचे. आणि ब्लॅक पण, ज्यांची मान ब्लॅक झालेली आहे त्यांनी पण डेली करायचं. हे बेसन पीठ लावू शकता किंवा तुम्ही कोरफड लावू शकता, कोणताही वापर करू शकता, दोन्हीपैकी डेली. उजवीकडे टर्न करा. डावीकडे फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे मानेला. ओपन क्लोज. जास्तीत जास्त ओपन करा. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. सेम अपोजिट. रिलॅक्स. यानंतर हनुवटी चेस्टला स्पर्श करा. मानेचे शोल्डर मसाज घ्या. तुमच्या हाताने मसाज करा. जशा तुम्हाला स्टेप येतात तशा करू शकता तुम्ही. शोल्डर पेन होत असेल तोही रिलॅक्स होऊन जाईल. प्रॉपर घ्या. रिलॅक्स. पाठ सरळ स्ट्रेट. श्वास भरून घ्या. कॉलर बोन वरती टॅप करा. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. मान वरती करा. वरून खाली मसाज करा. रिलॅक्स. आता ज्या आपण एक्सरसाइज पाहिलेले आहेत मानेसाठी, ते मानेचे मस आणि काळे डाग सर्व निघून जातात. डेली प्रॅक्टिस करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.